इथे जमलेलो आहोत सुरेश भाऊ ज्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे अशा बसवेश्वर महाराजांचा तुम्ही उल्लेख केल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानते। बसवेश्वर महाराज आणि आम्ही सगळे आमचा विठ्ठल आपला पांडुरंग या दोघांना विनम्रपणे वंदन करते। आणि आज आपण सगळे महेश कोटेंच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत। आणि मला असं इथे येताना महेश गादेकरांनी असं गाडीत सांगितलं की ताई आपण विजयी सभेसाठी चाललोय। म्हटलं कसं काय? म्हटलं चौकाचं नाव विजय आहे असं मी बघितलं होतं। ते म्हणले नाही, जो इथे शेवटची सभा करतो तो इथला आमदार होतो। त्याच्यामुळे महेश भाऊ नेहमीच एक नंबर, माझ्या पांडुरंगाची इच्छा त्यांचं बटन पण एक नंबर। त्यामुळे आज इथे उपस्थित राहिलेले महेश गादेकर ज्यांच्या माझे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत, असे सपाटे कुटुंब सगळं, ज्यांचं अतिशय मनापासून मनाला भावणारं पण अस्वस्थ करणारं भाषण आज सुरेश भाऊ पाटील जे तुम्ही केलं, मी शब्द तुम्हाला देते की मी आणि व्यासपीठावर आमचे सगळे आणि महेश भाऊ कोटे तुमची सगळी जबाबदारी आजपासून आमच्या सगळ्यांची आहे। तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी आमची। सुधीर भाऊ आपले अध्यक्ष, त्यांची पण एक इच्छा त्यांनी मला कानात सांगितली आहे, ती मी पूर्ण करणार आहे। सुरेश अण्णा पाटील, नागेश भाऊ, नाना काळे, मनोहर सपाटे, महेश गादेकर झालं, दशरथ गोपे, रोटे मॅडम, जयंत भाऊ, जनार्दन कारंपुरे, ही सगळी आपल्या श्री आवजे, ही सगळी आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी हे सगळे व्यासपीठावर बसलेत ना, ती साहेबांची हक्काची लोक आहेत बसलेत। आणि सोलापूर चण आमच्या कुटुंबाचा अतिशय महेश भाऊ प्रेमाचं नातं राहिलेलं। आदरणीय पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा ते कुणाचा आशीर्वाद होता? तो तुमचा आशीर्वाद होता। आणि सोलापूरच्या मायबाप जनतेचं ते पालकमंत्री होते, तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून 40 वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूरमध्ये आले, या मायबाप सोलापूरच्या जनतेने फुलांच्या पाकळ्या घातल्या होत्या, त्याच्यावरनं पवार साहेबांची गाडी घेतली होती, हे आई मला सांगते माझी। त्यामुळे फार जुने आणि प्रेमाचे ऋणानं बंध आहे। सोलापूरची आणखीन एक महत्वाची ओळख की आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री इथे, ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशीलकुमार शिंदे साहेब। शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवंत रेड्डी इथे येऊन गेले। रेवंत रेड्डींचे आणि माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, अतिशय कौटुंबिक संबंध आहे। आम्ही दोघं एकत्र खासदार झालो। कौटुंबिक संबंध, मैत्री, एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवंत रेड्डी। आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। आणि हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे सगळे आहेत? हा, घातले आहेत इथे आपलेही उद्धव ठाकरेजी, सोनियाजी आणि आदरणीय पवार साहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधली, ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो। आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे, परिवर्तन घडवायचं या राज्यात, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबायचंय, ही विनम्र विनंती मी आज खरं तर करायला आले। आज काय परिस्थिती आहे राज्यात? मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसल्यात। महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात, ताई काही करा, महागाई कमी करावं।
हे बघा हात मान हलवत आहेत महिला. महागाई झाली आहे की नाही? एका हाताने तुम्हाला 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने 2200 रुपये तेलाच्या डब्याचे केले की नाही मला सांग. केले. हे आमच्या भावांना पण माहिती आहे, कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली काहीतरी करा. मी शब्द तुम्हाला देते, अरे तुतारी घुमणार. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगते, एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वास कमी होता नाही. मी तुम्हाला शब्द तुमची बहीण म्हणून देते की 5 वर्ष, एक नाही 5 सलग वर्ष उद्धवजी, आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा, ज्या सुविधा आहेत, मग मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, या सगळ्या गोष्टी 5 वर्ष आपलं सत्ता आहे तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असेल. आम्ही महागाई वाढू देणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट की बेरोजगारी, मी हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण. आम्ही या राज्यात प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुलाला हक्काची नोकरी मुलाला आणि मुलीला मिळवून देण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू. आज इथे पोलीस आहेत का? असतील ना. इथे जेवढे जेवढे पोलीस आहेत, इथे दिसत आहेत त्या, आणि त्या महिला पोलिसांना विचारून बघा त्यांची भरती ही कुणाच्या काळात झाली. ही सगळी पोलिसांची सगळ्यात मोठी या राज्यातली भरती कोणी केली असेल तर माझे बंधू कैलासवासी आपलं RR आबांनी केली आहे. विचारून बघा त्यांना कुणाच्या काळात त्यांना नोकऱ्या. बघा मान डवलत आहेत, RR आबा की दे नाही असं. हे तुमचं कर्तृत्व होतं, तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या हक्काचा मंत्री RR आबा. मला RR आबाची नेहमी आज संघर्षाच्या काळात आठवते. शून्यातून विश्व उभं केलं. मी शब्द तुम्हाला देते की राज्य आल्यानंतर पोलिसांचा तर मान सन्मान आहेच. मला प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे. तिथे ते देवा भाऊमुळे प्रॉब्लेम आहे. बंदूक हे यांच्या असायला पाहिजे. आमचा देवा भाऊ बंदूक घेऊन फिरतो सगळीकडे. आपल्याला हे बदलायचंय. आज पोलिसांचा मान सन्मान करू, पण आज हजारो पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. त्याच्यामुळे आमचे सगळे पोलिसांना डबल काम झालेलं आहे. शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर पहिल्या वर्षाच्या आत या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आपलं सरकार करेल. ती पारदर्शकपणे होईल आणि तुमच्या सगळ्या मुलांना तिथे नोकरी मिळेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. एक नंबरचं बजाव. संपलेली नाही आहे. मी आभार मानतो सुप्रियाताईंचा की माझ्यासाठी वेळ काढून ते या ठिकाणी आल्या आणि मला निश्चित खात्री आहे की त्यांच्या या सभेमुळे कालच्या प्रणितीताईंनी सुद्धा आपल्याला रेवंत रेड्डी देण्यासाठी मला सहकार्य केलं. शिंदे साहेबांचा सुद्धा मी आभार मानतो. उपस्थित नागरिकांनो, या विजयी सभेला आपण सगळे उपस्थित राहिलेले आहात. महेश कोटे यांचा विजय या विजयी चौकामध्ये निश्चित होणार. मला माहिती आहे, पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, अर्धा तास आपण बसून घ्यावं. ऊन जरी असलं तरी अर्धा तास आपण बसून घ्यावं. सगळ्यांनी जागेवर बसून घ्यावं, महिलांनी बसून घ्यावं, उठू नका. सभा कंटिन्यू होणार आहे. सभा कंटिन्यू होणार आहे. तोडकरी साहेबांनी सुद्धा आपल्याला चांगली साथ दिलेली आहे. या 248 विधानसभा मतदारसंघामध्ये जी अटीतटीची लढत चालू आहे. देशमुख साहेब गेली 4 टर्म 20
वर्ष या मतदारसंघामध्ये निवडून येतात, मालक म्हणून निवडून येतात, ज्यांनी या सिद्धरामेश्वरच्या पदपर्शाने पावन झालेल्या नगरीला, सिद्धरामेश्वरच्या पावन झालेल्या नगरीला सिद्धरामेश्वरच्या नावाने असलेल्या साखर कारखान्याची चिमणी पाडली, पण विमान सेवा सुरू केली नाही. जो सिद्धरामेश्वरची पाप करेल, जो सिद्धरामेश्वरची बेईमानी करेल, त्याला या नगरीचा राजा होण्याचं काम सिद्धरामेश्वर होऊ देत नाही. तेव्हा सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादानं आता विजय देशमुख यांना सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून महेश कोटे यांना आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचा आघाडीचा उमेदवार म्हणून महेश कोटे उमेदवार आहेत. गेली 4 टर्म, गेली 20 वर्ष ज्यांनी या मतदारसंघामध्ये परिवहन मंत्री झाल्यानंतर सुद्धा देशमुखांना मंत्री केलं, आमदार केलं, परिवहन खातं त्यांच्या ताब्यात दिलं. सोलापूरच्या एसटी स्टँडला रंग द्यायचं सुद्धा काम करू शकले नाही. सोलापूरच्या एसटी स्टँडला रंग द्यायचं काम सुद्धा ते करू शकले नाही. विमानतळ चालू नाही. सोलापुराचा बकालपणा झालेला आहे. सोलापूरचा विकास सगळा थांबलेला आहे. आणि ते म्हणून आता मालक बदलण्याची गरज आहे. लोक कंटाळलेले आहेत. मालकाला बदलण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या सर्वांना जाहीररित्या सांगेल, इथं बसलेल्या महिला भगिनींना आणि नागरिक बंधूंना मी सांगेल की आपण सगळ्यांनी गेली 4 टर्म ज्याला आपण मतदान केलं, त्या मालकाने आपल्या मताशी बेईमानी केली आहे. घराघरामध्ये भांडण लावलं, मंडामध्ये भांडण लावलं, गल्लीमध्ये भांडण लावलं. भांडण लावणं हे मालकाचा धंदा झालाय. पैशानं आणि भ्रष्टाचारानं मतं विकत घेता येत आहेत, माणसं विकत घेता येत नाही, मतं विकत घेता येतात. म्हणून आपण मस्तवाल झालात. आपल्याला असं वाटतंय की मी पैशाच्या जोरावर या शहराचा पुन्हा आमदार होऊ शकतो आणि पुन्हा नेतृत्व करू शकतो. देशमुख साहेब, तुम्हाला आता यापुढे सोलापूरची जनता बदल केल्याशिवाय राहणार नाही, तुम चले जाव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देशमुख साहेबांना आपण सगळेजण आता सांगू की सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद तुमचा संपलेला आहे. ज्या दिवशी तुम्ही बेईमानी केली, कारखान्याशी, समाजाशी बेईमानी केली, समाजात भांडण लावण्याचं काम केलं, सगळीकडे भांडण, सगळीकडे वाटोळ, आणि हे सगळं करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. देशमुख साहेब, तुम्ही आता चालते व्हा. आपला राज्य आपण पुन्हा या जनतेसमोर येऊन आपली कारकिर्दी, काळीकुट्ट कारकीर्द पुढे जनतेला सांगण्याची गरज नाही. म्हणून या विषयी आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी, सोलापूरला विकास करण्यासाठी, सोलापूरला IT पार्क आणण्यासाठी, सोलापूरच्या कामामध्ये, सोलापूरच्या विकासामध्ये एक चांगल्या प्रकारचं विजन देण्याच्या दृष्टीनं महेश कोटे हे सोलापूरचं नेतृत्व करू इच्छितात. आणि म्हणून त्यांना आपलं प्रचंड मत, तुतारी वाजवणारा माणूस या चित्रासमोरचं बटन दाबा आणि महेश कोटे यांना प्रचंड मताने निवडून द्या. महेश कोटे तू मागे बढ़ो, महेश कोटे तू मागे बढ़ो. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आम्ही सगळेजण मालकाच्या विरोधात मदत केलेली माणसं आहोत, मालकाच्या विरोधात निवडणूक लढवलेली माणसं आहोत. परंतु केव्हा माझा वापर करायचा, केव्हा महेश कोटेचा वापर करायचा, केव्हा महेश गाडेकरांचा वापर करायचा, आणि एकाचा वापर करता दुसऱ्याची माती करायची, याचा वापर करता त्याची माती करायची. हे सगळं कुटील काम, हे सगळं कुटील कारस्थान, कुटील राजकारण देशमुख मला गेली कित्येक वर्ष करतायत. माझ्या राजश्री शाहू शाळेसमोर शाळा बंद पाडण्याचं, शाळेच्या समोर कंपाऊंड वॉल केलं, शाळेचं गेट बंद केलं. निहाळे वस्तीला लेआउट केलेली झोपडपट्टी आहे, निहाळे वस्तीला झोपडपट्टीचा लेआउट उद्ध्वस्त केला. तिथल्या घराघरामध्ये भांडण लावलं, तिथल्या ड्रेनेज उद्ध्वस्त केलं. एक काम डबल केलं,
लकी चौक ते नवी पेठ रस्ता करायचा, परत नवी पेठ ते लकी चौक रस्ता दाखवायचा. अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणारा माणूस हा भ्रष्टाचारी माणूस, याला थांबवलं पाहिजे. तुमच्या आमच्या पैशाचं राजकारण करणारा, तुमच्या आमच्या पैशाला खिशात घालून गरिबाची लुटमार करणाऱ्या या माणसाला थांबवलं पाहिजे. या बहिणीला 1500 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला. तो निर्णय आघाडी सरकार 3000 रुपये देणार आहेत. माझ्या बहिणीला तो 3000 रुपये देणार आहे. तुम्हाला सगळ्या बहिणीला 3000 रुपये देणार आहेत. 1500 रुपये द्यायचे, तिकडे महागाई वाढवायची, सोलापूरची बेकारी वाढवायची, तरुणाच्या हाताला काम द्यायचं नाही, तरुण या शहराचा विकासाचा विचार करायचा नाही. तो 2 टाइम पाणी मिळणारं पाणी बंद केलं. महापालिका तुमच्या हातात आहे, राज्य तुमच्या हातात आहे, पण सोलापूरचा पाणी पुरवठा तुम्ही सुधरू शकला नाही. गेली 6 वर्ष झालं या शहरामध्ये 450 कोटी रुपये दुहेरी पाईपलाईन जशी शिल्लक आहे, पण दुहेरी पाईपलाईनचं काम तुम्ही करू शकला नाही. फडणवीस साहेबांनी उद्घाटन केलं आणि पुन्हा आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सोलापूरचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. दुहेरी पाणी पुरवठा पाईपलाईन नाही झाली, रोजचा पाणी पुरवठा बंद आहे. 600 कोटी रुपये 650 कोटी रुपये आपण 650 कोटी रुपये आले स्मार्ट सिटीचे. स्मार्ट सिटीचा एक रस्ता नाही, तो रस्ता सुद्धा आजपर्यंत केलेला नाही. 650 कोटी कुणाच्या खिशात गेले? देशमुख साहेब, या सगळ्या पैशाचा, या सगळ्या व्यवहाराचा जनतेला लेखाजोखा द्या आणि मग जनतेसमोर मत मागायला या. हे तुम्हाला जाहीर आवाहन करतो आणि माझा विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज महाविकास आघाडीचे उमेदवार महेश अण्णा कोटे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रचंड बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आपले थोर मोठे लोक म्हणतात की आपण जिथं राहतो, जिथं वाढतो, ज्या समाजात जन्मतो, आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. मालक, समाजाला तुम्हाला भरभरून दिलंय, 20 वर्ष समाजाने तुम्हाला भरभरून दिलंय. तुम्हाला आणि डॉक्टर साहेबांना जी ती झोळी भरली आहे ते उचलताही येणार नाही, इतकं समाजाने तुम्हाला दिलंय. पण समाजाला तुम्हाला परतफेड करायला तुम्हाला ते समाज आठवत नाही. कैलासवासी मुस्तारे असतील, कैलासवासी तोबडे असतील, आवजे काका असतील, या सर्व मंडळी, वनारोटे काका असतील, या सर्व मंडळीनं आपल्याला बसवेश्वर मध्यवर्तीचं सलग 3 वर्ष अध्यक्षपद दिलं आणि तुम्ही आमदार झालात. अहो मालक, आपण पालकमंत्री होतात, 20 वर्ष आमदार झाला. मंगळवेढा येथील बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचं साधी एक वीट सुद्धा आपण रचली नाही. तुम्ही बसवेश्वर महाराजांना पण विसरतात. दरवर्षी बसवेश्वर महाराजांच्या जयंतीला गौतम चौकातल्या बसवेश्वर सर्कल येथे आपण पुष्पहार अर्पण करायला येतात. आपल्याला थोडी तरी बसवेश्वर महाराजांचं, जेव्हा कैलासवासी बंडाप्पा मुलाळे यांनी त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा केला, त्याच्यानंतर त्या पुतळ्याकडे कोणी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जाणीवपूर्वक अशी फसवणूक या ठिकाणी समाजाची केली. साधं तुम्ही त्या ठिकाणी सुशोभीकरणाला थोडं पण निधी आपण आपल्याला देता आलं नाही. मालक, या मतदारसंघामध्ये रोजगार वाढवायचं सोडून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी तुम्ही त्या ठिकाणी पाडली आणि हजारो युवकांना बेरोजगार केला. महेश अण्णा, तुम्ही सारखं म्हणताय की मालकांनी कुठला कारखाना आणला नाही, मालकांनी कुठला कारखाना आणला नाही. तर मालकांनी 2 कारखाने आणले, ते तुम्हालाही माहित नाही आणि कुणालाही माहित नाही. कुठले कारखाने तुम्हाला माहिती आहे का? पहिला कारखाना आहे तरुणांना देशोधडीला लावायचं आणि दुसरा कारखाना आहे चॉकलेट आणि कॅडबऱ्यांचा कारखाना. की अण्णांनी IT पार्कच्या माध्यमातून हजारो तरुणांना नोकरी देण्याचं वचन आपल्या या ठिकाणी दिलंय. ह्यांनी जनतेची फसवणूक करतायत की ती कंपनी बोगस आहे. अण्णांनी IT कंपनी सोलापुरात आणून
त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. आयटी पार्कच्या माध्यमातून आयटी पार्कच्या कंपनीच्या त्या सर्वांनी सिद्धेश्वर महाराज मंदिर देवस्थानला 1.5 करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि बिल्डिंग फंड म्हणून अण्णा त्या परवानगीसाठी 50 लाख रुपये लागतात आणि यांच्या 2 कारखान्याला कुठली जागा लागत नाही. ह्यांचा कारखाना असा आहे की कुठलं भाग भांडवल नाही, फक्त वर्गण्या द्यायचं मंडळांना आणि तरुणांना त्या डीजे समोर नाचवून त्यांना देशोधडीला लावायचं काम या पहिला कारखाना यांचा आहे. दुसरा कारखाना हुशार उत्तर मध्ये खूप जोमानं चालू आहे, ते म्हणजे कॅडबरी आणि चोकोबार प्रत्येकाला द्यायचं. गल्ली मोळामध्ये सगळ्यांना तुला पण नगरसेवक करतो, तुला पण नगरसेवक करतो, तुला पण नगरसेवक करतो. हे 2 कारखाने या मालकांचे खूप जोमात चालू आहेत. आणि त्याचबरोबर मध्यवर्ती आमच्या लिंगायत समाजाचा बसवेश्वर महाराजांचे मध्यवर्ती एक खूप वर्षानुवर्ष चालत होती. त्या मध्यवर्तीचे 2 तुकडे करण्याचा महापाप या मालकांनी केलेला आहे. अण्णा महेश अण्णांनी लिंगायत समाजासाठी जय भवानी मैदान येथे 10,000 स्क्वेअर फूटची जागा आणि 70 लाखाचा निधी त्या ठिकाणी आमच्या समाजासाठी दिला. येणाऱ्या 20 तारखेला पहिल्या क्रमांकाचं तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून अण्णाला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द संपवतो. शहर उत्तरचे उमेदवार महेश अण्णा कोटे, सपाटे साहेब, नाणे काळाजी, केदार उंबरजे, सुरेश पाटील, सन्मान्य व्यासपीठ मतदार बंधू भगिनी, सोलापूर शहर उत्तरसाठी लागलेल्या इलेक्शनला महेश अण्णांचे काय काय काम आहेत मी अगोदर पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो. महेश अण्णांनी सगळ्यात महत्वाचं शहरामध्ये जे आयटी पार्क आणलं, ते आयटी पार्क उद्योगासाठी आणलं आणि महेश अण्णांच्या शिफारशीमुळं त्या आयटी कंपन्यांनी 1.5 कोटी रुपये लिंगायतच्या स्टेशन देवस्थानला दिले. या मंत्र्यांनी या आमदारांनी 20 वर्षात 1.5 रुपये देवस्थानला दिलेला नाहीये. लिंगायत भवन साठी 16,000 स्क्वेअर फूट जागा दिली, 75 लाख रुपये दिले, त्याचं वितरण झालं आणि अर्धा बांधकाम झालं. हा लिंगायत म्हणून मतदान मागतो, हाच लिंगायत आहे का? केदार उंबरचे ज्यावेळी शाही तुम्हाला त्यावेळी स्वतःचा मुलगा उभा केला, केदार उंबरचे लिंगायत नव्हता का? धर्मराज काळाजी यांच्या कारखान्याची चिमणी पाडण्यात आली, धर्मराज काळाजी लिंगायत नव्हता का? खालीच लिंगायत आहे का? 20 वर्षात बसवेश्वर मध्यवर्ती महोत्सव मंडळात 2 फूट पाडला. बसवेश्वर महोत्सव मंडळ लिंगायतचं नव्हतं का? फक्त तू वरवरच लिंगायत, बाकीच्या वरवर लिंगायत नाही का? लिंगायत समाजाला हा आमदार कलंक आहे, कलंक. आणि त्याचप्रमाणे नेहमी खोटे बोलते, नेहमी खोटं आश्वासन देते. आणि महेश अण्णांचा विडी घरकुल बद्दल जर बोलायचं झालं, त्यावेळी विडी घरकुलचं काम महेश अण्णा हातात घेतले, त्यावेळी गुडघ्याला पाय जातून ते तिथं एका मंत्र्याला शोभेल असं काम महेश म्हणायचं आहे. तिथे रोड, तिथे रस्ते, तिथे दवाखाना, तिथे हायस्कूल, तिथले कॉलेजेस, हे सगळं जर बघितलं तर महेश अण्णांचं प्रगतीचं काम किंवा एक विकास करायचं जी दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाने महेश अण्णाला निवडून दिलं पाहिजे. शहर उत्तरचं शहराचं विकास झाल्याशिवाय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोलतो, वेगवेगळ्या गोष्टी गोड गोड बोलून सगळ्याला सांगायचं आणि आमच्या सगळ्या काँग्रेस नेत्यांना, राष्ट्रवादी नेत्यांना येड्यात काढून मार्केट कमिटीचं चेअरमन पद हस्तगत केला. चेअरमन पद गेलं 5 वर्षाचं कार्यक्रम काय प्रचंड भ्रष्टाचार, महाराष्ट्र शासनात भ्रष्टाचार झाला नसत. 2,000 रुपये पासून खाल्ले ते 2 लाख, 4 लाख, 8 लाख त्या भ्रष्टाचाराची आपली सरकारला तर महेश अण्णा तुम्हाला विनंती आहे, विधानसभेत आवाज उठवून याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यामुळे अजून एकदा मी सगळ्यांना विनंती करतो, महेश अण्णांच्या तुतारीला सगळ्यांनी मतदान करावं. महेश अण्णांसारख्या विकास पुरुषाला, ज्याला भविष्याचा दृष्टिकोन आहे, विकासाचा दृष्टिकोन आहे, अशा माणसाला निवडून द्यावं विनंती करतो. आणि माझी 2 शब्द संपवतो. आता अण्णांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 5 वर्ष त्यांनी आपल्यासाठी झटणार आहेत, पण अण्णा गेले 40 वर्ष तुम्ही झटतच आहात. जनतेसाठी
मी नेहमी अण्णाला एमके म्हणून सांगत होतो. एमके म्हणजे काय माहितीये का? माय किंग. म्हणजे माझा राजा नाहीये, राजा असा आहे, प्रजाचा राजा आहे. महेश कोठे म्हणजे एमके थोडक्यात. आता मी जास्त बोलत नाही. अण्णा अनेक आमचे इलेक्शन झाले, पण चाकोते परिवार कधी आमच्या थोडंफार भांडे असल्यामुळे एकत्र आलं नाही, पण तुमच्यासाठी एकत्र आले. एक मागच्या वेळेस ताईसाठी आणि एक आता यावेळेस महेश अण्णासाठी. निश्चितच आता आमच्या अवजांना केदारजी असतील आणि अण्णा तुमची सगळी टीम, आमचे सूरजजी असतील, महेश जेवरी, वैभव असतील, सगळे सातत्याने अक्षय संपर्कात होते. दादा तुम्ही फ्रेंड फुटर का नाही. अरे सगळे दाखवते तर आहेत. काही लोक मागे, पण आम्ही शेवटी यावेळेस अण्णाला निवडून आणण्याशिवाय गप्प बसायचं नाही. 23 तारखेला इथंच आपलं विजयी मिरवणूक इथनं जल्लोष होणार आहे. आणि मी जास्त वेळ काय बोलत नाही. आपल्या पॉझिटिव्हिटी आता अवजय अण्णा बोलले, अण्णा इतकं पॉझिटिव्ह आहे, तिकडच्या रेषाला आपल्याला बघायचंच नाही. ते निगेटिव्ह रेषाला आपली म्हणजे IT पार्क आणणं हे स्वप्नात पण कोण धाडस केले नसतील, ते अण्णांनी केलेलं आहे. त्याला तुमचं साथ पाहिजे. एक छोटं उदाहरण सांगतो मी. अण्णा परवा एकाला म्हणलं, आमच्या कन्नडमध्ये कोण भेटले, यानरी मालक हँग आराम इस्रायल म्हणलं. त्यांनी म्हणला दादा बैगोळ कुठरी पण मालक आणबेड, अहो आपण बैरी पण मालक आणबेड. म्हणजे याच्यात तुम्ही थोडक्यात समजून घ्या. काल रात्री जे घडलेलं घटना आहे, अण्णा तुमचे सतर्क जे कार्यकर्ते होते, माझे सहकारी मित्र, काल जी घटना घडली, आज आणि उद्या आपल्याला वैराची रात्र आहे, तसं घटना अजून घडू नये. त्या घटनेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू संपले म्हणजे सरकलेली आहे. कुठं अण्णाचा विजय निश्चित झालेला आहे एवढं लक्षात घ्या. आणि अण्णा आम्हाला खात्री आहे की ताईला आता मी बोलणार होतो, मंत्रीपद आम्हाला पाहिजेच पाहिजे. यावेळेस राष्ट्रवादीच्या गटातनं अण्णाला मंत्रीपद पाहिजे. आणि अण्णा एक छोटस 23 तारीख नंतर आमच्या काँग्रेसवाल्यांना थोडं लक्ष द्या. म्हणजे पालक एक घरातलं वडिलांचं जे म्हणजे आपलं जे बाळ जे कमकुवत आहे त्याच्यावर जास्त लक्ष असते, तसं तुमचं नेतृत्व उत्तर तुमच्याकडे येणार आहे. आमच्या काँग्रेसवर तुमचं आजच लक्ष प्रेम राहू द्या. पुन्हा एकदा माझ्या बाई माऊली सगळे उन्हात बसलेत. तुमचं 20 तारखेला जाऊन सकाळी ह्या लोकांनी गोंधळ असं केलं, एका बूथवर मला वाटतं 1500 मतदान त्यांनी जास्त जोडलेलं आहे. त्यामुळं वेळ किती होऊ दे, 6 वाजले ते अंगणात जावा, रात्री 10 वाजेपर्यंत तुझे तुमचं मतदान त्यांनी करून घेतील. पुन्हा एकदा आपण एक शपथ खाऊ, अण्णाला निवडून आल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय महेशजी कोठे यांच्या प्रचारार्थ आजची ही सभा आयोजित केलेली आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, आमच्यावर प्रेम करणारे आमचे सर्व युवक मित्रांनो, आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं या ठिकाणी आपण मनोगत या ठिकाणी ऐकलेलं आहे. प्रत्येकाने आपापले विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मी देखील याच बाळवेसणी कसबामध्ये जन्म घेतलेला मुलगा आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे की एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा आपण या ठिकाणी पुढच्या उमेदवाराला आपण निवडून दिलात. परंतु 20 वर्षाच्या कालावधीमध्ये या सोलापूर शहराचा, या सोलापूर जिल्ह्याचा काय विकास झालेला आहे. 20 वर्ष आमदार आणि 5 वर्ष या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील त्यांच्याकडे 1 खाता 2 खाता नसून 7 ते 8 खाते, राज्यमंत्रीचे खाते त्यांच्याकडे होतं. हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांच्याकडे उपलब्ध होता. परंतु सोलापूर शहरामध्ये ज्या युवक आहेत, जे युवती आहेत, त्यांचा काही त्यांना विचार करता आला नाही आहे का. 20 वर्षामध्ये 5 वर्ष पालकमंत्री असून सोलापूर शहरामध्ये कुठली एखादा उद्योगधंदा आणलेत का, कुठलं कारखाना त्यांनी या ठिकाणी आणले का, कुठली बँक या ठिकाणी स्थापना केली का. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे IT पार्क. IT पार्क मध्ये हजारो मुला मुलींना या ठिकाणी काम देण्याची संधी त्यांच्याकडे होती. परंतु आज जर आपण बघितलं सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 30 ते 40% मुलं मुली हे सोलापूर सोडून त्या पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये कामाला जातात. आणि त्या पुणे आणि मुंबईमध्ये त्यांना पगार किती असतो, IT पार्क मध्ये 25,000 महिन्याला, 30,000 रुपये महिन्याला पगार त्या ठिकाणी मिळतो. आणि तिथं त्यांचा स्वतःचा उपजीविका भागून आपल्या या सोलापूरमध्ये राहणारे आपले आई वडील असतात, त्यांची देखील उपजीविका भागण्यासाठी काबाड कष्ट करून या ठिकाणी पैसे पाठवून आपलं उपजीविका भागतात. परंतु नुसतं निवडणुका आल्यावर खोटे आश्वासनं द्यायचं आणि या ठिकाणी एक कार्ड काढायचं.
म्हणजे मी ह्या समाजाचा आहे, मी त्या समाजाचा आहे, या समाजासाठी मी हे केलो ते केलो. आताच माझ्या सहकार्याने सांगितलं की मध्यवर्ती महामंडळ, बसवेश्वराचं मध्यवर्ती महामंडळ ज्या वेळेपासून स्थापना झाली, ही मल्लिकार्जुन मंदिरापासून एकच मध्यवर्ती या सोलापूर शहरामध्ये होती. परंतु गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी 2 मध्यवर्ती त्यांनी स्थापना केली, एक भाजपचा मध्यवर्ती आणि एक समाजाचा मध्यवर्ती, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला जातो. परंतु मी काही वेळा पाळवेसमध्ये ऐकतो, कसब्यामध्ये ऐकतो, बाबा तमतम सगळेजण, मीही तमतम आहे. मी या सोलापूर शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम केलो. महेश कोटे साहेबांच्या बरोबर इलेक्शन मध्ये उभारलो, त्यांनी त्यांच्या पॅनल मध्ये घेतले, मलाही त्यांनी निवडून दिला. त्यानंतर मी राजकारणामध्ये जरी कमी असलो तरी सर्वधर्मीय सामुदायिक किंवा सोहळ्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम मी आज तागायत एक छोटासा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. त्यांचं कुठलं सामाजिक कार्य आहे का ते सुद्धा आपण विचार करा. पद मिळाल्यानंतर सगळे लोक येतात, पद नसताना लोक येणं फार महत्वाचं आहे. जरी मी 12 वर्ष महापालिकेमध्ये नसतो तरी लोकांची सहकार्य, लोकांची भावनाही माझ्या बरोबर आहे. परंतु या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी काय केलेत का याचा प्रश्न, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. लोकांसाठी आणि युवक युवतीसाठी जर त्यांनी खरोखरच काम केले असेल तर आम्ही त्यांचा झेंडा घेऊन फिरू. कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी या सोलापूर शहरामध्ये का हो, प्रत्येक ठिकाणी नगरसेवक, ग्रामपंचायत मधलं सरपंच, ड्रेनेज, रस्ता, लाईट, हे सगळे सुख सुविधा करण्याचं काम आहे. हे कामाचे पैसे कोण देतो? आपण देतो. टॅक्सच्या माध्यमातून असेल, पाणीपट्टीच्या टॅक्स मध्यम असतील, त्याचप्रमाणे टॅक्स असतील, जीएसटी असतील, त्या सर्व टॅक्सच्या माध्यमातून या मूलभूत गरजा या ठिकाणी भागवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा सगळं विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. महेश कोटे साहेबांनी तरी परवा 6-7 महिन्याखाली या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते आयटी पार्कचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. ते धाडस करून दाखवलेले आहेत. या सोलापूर शहरात आणि या सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी या ठिकाणी आयटी पार्क आणणार आणि आणणार म्हणजे आणणार. आणि आपल्या युवक युवतींना या ठिकाणी काम मिळणार म्हणजे मिळणार आहे. जे काम न करणारे लोक आहेत, फक्त समाजाच्या नावावर या ठिकाणी निवडणूक लढवतात, अशा लोकांना आता घरी बसवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाहीये. म्हणून मी आपल्या सगळ्याला नम्र विनंती करणार आहे, येत्या 20 तारखेला कुठलेही विचार न करू नका. कसं प्रणितीताई शिंदेचं लोकसभेमध्ये 1 नंबर बटन होता, हाताचं चिन्ह होता, त्या ठिकाणी जाऊन आपण बटन दाबून लोकसभेमध्ये आपल्या ह्या सोलापूर शहराचे आणि जिल्ह्याचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलात. तसंच अण्णांचं देखील 1 नंबर आहे. 1 नंबर बटनच्या समोर तुतारीचं चिन्ह आहे, त्या तुतारीच्या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून महेश अण्णा कोटेंना आपल्या सोलापूर शहराच्या जे काही प्रश्न आहेत, जे युवक युवतीचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी मांडण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री महेश कोटे साहेबांसाठी आपण या पक्षात उपस्थित आहेत. उपस्थित व्यासपीठ आताच आमचे सहकारी केदार आंबे साहेब बोलले, जास्त का बोलत नाही. मी पण लिंगायत आहे. अप्पासाहेब काळे असो, बाबा चंद्रपा चाकोते असो, बी सुधारे असो, मनसरे अप्पा असो, बाबूराव कावळे असो, बोगडे अप्पा असो, ममाने अप्पा असो, आपल्या सगळे जोडे आपले हिरे लोक होते. त्यांनी या लिंगायत करण्यासाठी काही ना काही योगदान दिलेलं आहे. बँक स्थापन केले, कारखाना स्थापन केले, आपण इथं मार्केटला स्थापन करत पूर्ण लोकांना बसवले. प्रत्येकाला दुकान बोलून दिले. का हो, त्यांना अंबाजी मोठा घेऊन पटवलं नाही का? पटवलं नसतं. हे माझ्यापाशी 20 वर्ष ताकद होती, पालकमंत्री होते, का केलं निघाले? बिल्डिंग निघायचे रे. हा त्यांना काय करून दाखवला. उगा बोलायचं समाज आहे, समाजात ताकद आहे, समाजात खूप ताकद आहे. स्वतःहून ताकद केले, कोणाची बोलायची गरज नाहीये. सगळे आमच्या विरोधात काम केले. बँका असो, जनता बँक असो, सिद्धेश्वर बँक असो, व्यापारी बँक असो, व्यापारी बँक असो, ह्या सगळ्या बँक स्थापन करण्यामध्ये प्रत्येक समाजाचं योगदान होतं. अण्णा, एवढ्या मोठ्या योगदानामुळे आज आमचा समाज एवढा मोठा झालेला आहे. आज सगळ्या लोकांना काम आहे, सगळ्या लोकांना. पण येणार काळामध्ये तुम्ही काय बोलणार, काय बनवणार?
लोकसंख्या वाढली आहे. लोकांमध्ये कुठल्याही प्रमाणात प्रवासी कामा नाही. राग येतो, राग आपला जीवन असताना तारकून फिरत आहे. तुम्हाला काय वाटत नाही का? 20 वर्ष आज एक वर्ष मुलगा 20 मुलगा झालाय. तर कुठल्या बाबतीत काम नाहीये. येणाऱ्या काळामध्ये संख्या वाढल्यामुळं आपल्याशी कामं कमी होणार आणि युवक जास्त वाढणार. काही लोकांना नोकरी मिळणारच नाही. पण आपल्याला एक संधी मिळाली आहे. मी काही येणार नाहीये थोडं मागे फिरायला. मी त्याचं काम त्याचं काम बघितलं. मी मला माहित आहे सोलापूरच्या प्रत्येक गल्ली असं पोहोचो ते कसं काम केलं. हो लिंगात सोलापूरसाठी 1 करोड लाख रुपये निधी कोण दिलंय? ते अवॉर्ड कंपाऊंड कोण बांधलंय? पैसा सांगा कोण म्हणा बघा. आपण मानलं का नाही? आपल्या तिथं बोरा घेतला बोरा का नाही. आम्ही तिथं बोर्ड लावला नाहीये. 1 करोड लाख रुपये निधी देऊन दिला आम्ही. आम्ही काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आम्ही तेव्हा तिथं आम्ही निघत या इकडे बनलेलं आहे. एक पण आम्ही बोर्ड लावलो नाही. का लावलं नाही? हे काम दाखवायचं केलं नाही. हे काम आहे की आपल्या समाजाचं आम्ही बोर्ड लावणं हे मी हे काम केलं. कुठं लावा कुठं नाही होतं तुझे सरकारला माणसांना युवकांनो मी तुम्हाला तरुणीने तुम्हाला सांगतो हेच वेळ आहे. आज जर तुम्ही चुकून बटन दाबला तर तुम्हाला याद का पुढचे 5 वर्ष तुम्ही बघणारे आपण सगळं बघणार आहे. पूर्ण समाज बघणार आहे. तुम्ही बघा आपले इतिहास काढा. आपले 4 तत्वाने आपण काय केलं. 1926 मध्ये आपल्याला फ्रीडम मिळाला. आपण तयार कसे लोकांना लक्षात ठेवा. जर तुम्ही आज या चुकून कुठलेही काम तुम्ही चुकून पर्यंत दाबलं तर येणार 5 वर्ष तुम्ही तसे जाणार तसे बसणार. आपलं घर आपलं डीजे हो कामात दिशा करा. पुढे आपण बुद्धी लावू. आज जर आपण बोललो नाही अप्रोत्साहन नाही का आपले मुलं आपले पुढे येणार पिढी काय करणार नाहीये. काम नाही तुमचं. आता माझ्या बोलले आता मी IT पार्क आणतो म्हणले ना हटून दाखवलं थांबलं पण परत येणार आपल्याशी. हो विजन पाळ विचार आहे पुढचा विजन पाळ. आज माऊचं विजन केला पुढच्या 10 वर्षामध्ये तर आपलं काय केलं होणार आहे. कुठलं विजन आहे सांगा की आज तुम्ही लोकांसोबत चाललो मी एक करतो सांगा बोला की काय तर काय नाही बोलणार. मागचं कामं सांगणार ते केलंय ते केलंय. अरे तुम्ही काय केलं त्याचं सांगा पहिला. MIDC आणतो म्हणलं तुला कोटर आणतो म्हणलं नाही आणलो. पाण्याच्या समस्या किती मोठ्या तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आपल्या सगळ्यांना 8 दिवसात पाणी होऊ लागलंय. आम्ही जेव्हा होता 2017 मध्ये 2017 मध्ये मी सुद्धा नगरसेवक होतो. पाणी टेन्शन झालं पूर्ण हिप्परगा खाली झाली पूर्ण उष्णी महाराष्ट्र गेलं होतं. तेव्हा पण आम्ही किती असल्या 4 दिवसात आड पाणी आम्ही दिलंय. पण आज सगळा पुष्णी फुललाय हिप्परगा फुललाय तरी यांनी 8 दिवसात पाणी का त्याचे नियोजन नाही आहे. इंटरनॅशनल मार्केट आहे यशवंत भाऊ बोलताय नुसतंय ठीक आहे. आपली परिस्थिती बोला. आपलं काय चाललंय ते महत्वाचं आहे. म्हणून मी सगळ्यांना पुरस्कार विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी 1 नंबर तुतारी बटन एक बदल घडून बघू ना. एक बघू काय तर बघू की बोला मी ताकद आहे काय करते काय नाही. हे भाऊ काम करताना बघू ना. काम करणं मला माहित आहे म्हणून यांच्या मागे थांबलो मी. म्हणून तुम्हाला सगळ्यांची विनंती करतो की 1 नंबर तुतारी तो दाबो ना. मैशाला जास्तीत जास्त आपल्यासाठी आपल्या समाजासाठी योगासाठी तुम्ही त्यांना विजय करा विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अधिकृत उमेदवार महेश कोटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांचं आपण सगळ्यांनीच मनोगत ऐकलेलं आहे. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी एवढ्या भर होणार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महेशांना कोटे असतील यांच्यावर प्रेम करणारे सर्व मतदार आणि बंधू वगैरे माझ्यासाठी सर्वच मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना सुरेश अण्णा पाटील असेल नागेश वल्याळ असतील निंबर्गी सर असतील जगदीश पाटील असतील अशा अनेक सर्व माध्यम नेते सुद्धा आम्ही मला काम करताना या लोकांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे. ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी मिळत नव्हता त्या भागामध्ये वल्याळ साहेब असेल सुरेश अण्णा पाटील असेल यांच्या नेतृत्वाने
त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला. मी आज या ठिकाणी भाषण करण्यासाठी उभा राहिलेलो नाही, परंतु मी विजय देशमुख बरोबर गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे. सुरेश अण्णा सांगत होते की मी 5 टर्म भारतीय जनता पार्टीमधून नगरसेवक झालो, ते सिनियर नगरसेवक आहेत. या ठिकाणी सुरेश अण्णा सांगू शकते की मी भारतीय जनता पार्टीमध्ये किती वर्षापासून काम केलो. आमच्या नागेश वल्ल्याळ सांगू शकते की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकाने, एक निष्ठेने, एक नेता एक झेंडा म्हणून मी कशा पद्धतीनं काम केलंय. परंतु आम्ही कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना सुरेश अण्णा असतील, नागेश वल्ल्याळ असतील, त्या ठिकाणी आमचे नाना काळे सुद्धा आहेत या ठिकाणी, त्यांनी सुद्धा सांगावं की विजय देशमुख हा प्रामाणिक भारतीय जनता पार्टी बरोबर तर राहिलेला आहे का. सुरेश अण्णा, आपण सांगू शकतो की विजय देशमुख प्रामाणिक भारतीय जनता पार्टी बरोबर होता का? बिलकुल नाही. त्याने देशपांडे साहेबाला पाडायचा प्रयत्न केलाय, लिंगराज वल्ल्याळ साहेबाला केलाय, बंडू कुलकर्णीला केलाय, मला पाडायचा प्रयत्न केलाय. भारतीय जनता पार्टीचे जुन्या कार्यकर्त्यांना इथं नागेश पण बसलाय, सर्वांना पाडायचा प्रयत्न केलाय, म्हणून एकदा त्याला पाडा म्हणून एकत्र आलो. बरं, आपल्या सगळ्याला करत असताना मला 2012 तिकीट नको म्हणत होतं. 7ला तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहे. 12ला मला पाडण्यासाठी कुठं नियोजन झालं या गोष्टीचे सुद्धा तुम्ही साक्षीदार आहे. ज्या विजय देशमुखनं स्वतःच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला ठेवलं नाही, तर विरोधाच्या लोकांना कशा पद्धतीने तो मदत करेल. मला वाटत नाही की जो स्वतःच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला मोठं करू शकला नाही, त्याला फक्त त्याचा मुलगा आणि त्याच्या बरोबर असणारी काही कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार मंडळी फक्त एवढेच त्याला कार्यकर्ता वाटतात. परंतु ही जनता ज्याच्यासाठी त्याला 4 टर्म आमदार म्हणून केले, 5 वर्ष सलग तो पालकमंत्री म्हणून काम केला, अनेक खात्याचा त्याच्याकडे भार असताना कुठल्याही कार्यकर्त्याला तो न्याय देऊ शकला नाही. आणि मला वाटतंय त्याच्याकडे कार्यकर्त्याला न्याय देण्याची क्षमता जरी मंत्री असला तरी त्याच्याकडे नाही. परंतु आम्ही आमच्यावर कुठल्याही प्रकारचं पद नसताना आमच्या बरोबर असणाऱ्या जनतेला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोटे एक सक्षम नेतृत्व आहे. सोलापूर शहराचा त्या माणसाला अभ्यास आहे. सोलापूर शहराला काय लागतंय, कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, रस्त्याचे असतील, दिवाबत्ती असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी तर सरपंच सुद्धा आणि नगरसेवक लोक सुद्धा हे काम करत असतील. हे आमदारांनी या गोष्टी सांगून नेहमी रस्ते केले, मी दिवाबत्ती केले, परंतु नेहमी सतत हे उमेदवार म्हणत असतात की यांनी 5 ठळक कामं सांगावे की मी या सोलापूर शहरासाठी आमदार म्हणून मी काम केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा सोलापूर शहरामध्ये उद्योग आणण्याचं त्यांनी काम केलं नाही. उलट नेहमी सांगत असतात ते की सोलापूर शहर म्हणजे एक मोठं खेळ आहे. म्हणजे तुम्ही 4 टर्म आमदार झाला आणि तुम्ही स्वतः कबूल करता की सोलापूर शहर एक मोठं खेळ आहे. म्हणजे तुम्ही या गोष्टीची कबुली दिलेली आहे की सोलापूर शहरासाठी तुम्ही काय केलेलं नाही. म्हणून एक सक्षम नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार महेश अण्णा कोटे, त्याचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि आपण आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की महेश अण्णा कोटेला आपण मदत का करायची, आपण महेशांना मदत काय करायची. तर आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये एखादं काम सांगितलं तर तो माणूस म्हणतो की ती माझी जबाबदारी नाही, तुम्ही आमदार आहेत, तुम्ही अनेक वर्ष मंत्री म्हणून तुम्ही काम केले आणि तुम्हाला महानगर, तुम्ही महेशांना आणि तुम्ही समोर बसा आणि एखाद्या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही चॅनल समोर या आणि मग त्याचे उत्तर द्या आणि जनतेच्या लक्षात येईल की हा उमेदवार कशा पद्धतीचा आहे. फक्त यांनी भांडणं लावणे, घराघरात भांडणं लावणे, शेजारी भांडणं लावणे, संस्थेत मंडळात भांडणं लावणे, एवढा उद्योग करून याने फक्त आजपर्यंत केलेला आहे. आणि प्रत्येक पक्षामध्ये, पार्टीमध्ये त्यांनी काय माणसं सांभाळण्याचं काम केलेलं आहे आणि ती माणसं त्याला मदत करत असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे बोलू नये, पण आज बोलतो पतिव्रता भुकी मरे असा त्यांचा प्रकार आहे. आणि म्हणून सांगतो काय उपस्थित असलेल्या सर्व जनतेना आपण येणाऱ्या काळामध्ये महेश अण्णालाच मदत करायचं, 1 नंबरचं बटन दाबून. आज त्यांनी वल्ल्याळ साहेबापासून किशोर देशपांडे असतील, नरसिंह मेंगजी असतील, आमचे सुरेश अण्णा पाटील असतील, मी असेल, निंबर्गी सर असतील, नागेशजी वल्ल्याळ असतील, अशा अनेक कार्यकर्त्यावर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःची पार्टी ठेवली नाही तर दुसऱ्याला ती काय मदत करणार आहे, स्वतःच्या घरातल्या लोकांना ते मदत करू शकले नाही. आणि म्हणून आम्ही धाडसाना शेवटी आम्ही मनाने काही गोष्टी आम्हाला इलाज नव्हता म्हणून आम्ही आज सक्षम नेतृत्व म्हणून महेश अण्णाच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलेले आहे. शेवटी आम्हाला सामाजिक राजकीय काम करायचं आहे म्हणून आम्हाला या माणसाने आम्हाला पार्टीतनं बाहेर काढलं नाही, परंतु आम्ही स्वाभिमानाने ही पार्टी सोडलेली आहे. तर हा माणूस आपल्याला पार्टीमध्ये काम करू देणार नाही. म्हणून अशा बिनकामी माणसाला ज्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं जनतेचं काम होत नाही, एखादी माता भगिनी तिचं व्यक्तिगत काम केलं तर त्या माणसाची ती माता भगिनी उडून गेला तर तिच्याबद्दल टीका टिप्पणी करण्याचं सुद्धा त्या माणसाने कधी सोडलं नाही. मग पुरुष मंडळी तर लांबच राहिले,
परंतु महिला मंडळीला सुद्धा तरी टीका टिप्पणी असेल, पार्टीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील त्या महिला भगिनीवर सुद्धा त्यांनी आरोप करण्याचं काम केलेलं आहे. अशा माणसाला आपण आपल्या माता भगिनीवर तुमच्या निवडणुकाला की माता भगिनी दिसतात आणि परत तुम्हाला बायका नको बाबा अशा पद्धतीने तुम्ही भाषण करता किंवा तुमच्या सहकारी कार्यकर्त्यावर त्यांच्यावरती टिप्पणी करता. तर म्हणून इथं उपस्थित असलेल्या माता भगिनींना सुद्धा मला सांगायचं आहे की आपण अशा माणसाला, चुकीच्या माणसाला आपण 4 टर्म निवडून दिले. एक वेळेला नव्या दमाचा महेश अण्णा कोटे यांना तुतारी वाजवणारा माणूस 1 नंबरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने आपण सगळ्यांनी विजय करूयात आणि या ठिकाणी आपण मला सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली आणि माझी तळमळ ऐकून घेतली. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, अण्णा आजच्या दिवसाचा योगायोग सांगतो तुम्हाला. आज तारीख आहे 18 नोव्हेंबर 2024 आणि 18 नोव्हेंबर 2018ला देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तत्कालीन, त्यांनी एक वडार समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना सांगितलं होतं की एक आर्थिक महामंडळाची स्थापना केली, 100 कोटी रुपये दिले, आमच्या एका नेत्यांना त्याचा अध्यक्ष घोषित केलं, राज्यमंत्रीचा दर्जा दिला. पण आज सगळ्या वडार समाजाला लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती या केवळ घोषणाच होत्या, आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे जेव्हा यांनी सांगितलं परवा दिवशी की वडार समाजाने पुनश्च एकदा भाजपाला पाठिंबा दिला, मी आज या मंचावरून सांगू इच्छितो वडार समाजातला एक नागरिक आज महेश अण्णांच्या पाठीशी आहे. कारण 6 वर्षाच्या माणसाने, मुख्यमंत्र्यासारख्या माणसाने सांगितलं की आम्ही समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करू, तुम्हाला कामांमध्ये 10% आरक्षण देऊ. आमचा समाज दगडविटांचा काम करणारा समाज, त्या समाजाला 10% आरक्षण देऊ कामांमध्ये असं सांगितलं. पण आजपर्यंत हातात नुसता भोपळा दिलाय. त्यामुळे माझ्यासारखा समाजातला प्रत्येक युवक, प्रत्येक महिला, ज्येष्ठ आज महेश अण्णा तुमच्या पाठीशी उभा आहे. मित्रहो, आपलं हे 20 तारखेला मतदान म्हणजे मत हे दान करायचं असतं, विकायचं नसतं. 1-2 मिनिटात आपल्या मताचं महत्व काय सांगतो. एक बैल जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर 1 लाखाच्या घरात मिळतं. एक म्हैस जर आपण घ्यायला गेलो तर 60-70 हजाराला मिळते. एक गाढव जरी विकत घ्यायला गेलो तरी असते 20-25 हजाराला मिळतं. तर तुमची आमची किंमत 500 रुपये, 1000 रुपये कशी असू शकते. एवढंच जाणून घ्या की तुमची आमची किंमत काय आहे. जर आज तुमच्या घरापर्यंत, कालची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पैसे वाटताना रंगी हात पकडलं, 500 आणि 1000 रुपयात जर आपण विकलं जायला लागलो तर आपली किंमत काय, एवढीच जाणून घ्या. येणाऱ्या काळात, येणाऱ्या 2 दिवसात पैसा येईल, अनेक ऑफर येतील, नगरसेवक पद येईल, कामं येतील, अमकं येईल, तमकं येईल, सगळं येईल. पण या नुसता घोषणाच असतील. महेश अण्णांनी आजपर्यंत जे काम करून दाखवलंय तेच काम येणाऱ्या 5 वर्षात ते करतील. याच विश्वासानं आपल्याला महेश अण्णांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही आम्ही मिळून ही लढाई फक्त महेश अण्णांची नसून आपली आहे आणि आपण महेश अण्णांना येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू, या विश्वासानेच मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जी गेली महिनाभर सगळेजण आपण माझ्यासाठी कष्ट घेताय आणि सांगेल त्यावेळी पदयात्रेत असेल, आपल्या जाहीर सभेत असेल, तुम्ही घरची सगळी कामं सोडून माझ्यासाठी महिनाभर काम करताय. मी सर्व नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे. मी तुमचे हे माझ्यासाठी दाखवलेलं प्रेम, मला देण्यासाठी आशीर्वाद तुम्ही अहोरात्र झटलात, मी कधीही विसरणार नाही. आणि तुम्ही जे एक वातावरण तयार केलं की आमदारांनी 20 वर्षात काही केलं नाही, मंत्री असताना काही केलं नाही आणि खंबीरपणे सर्व समाजाची लोक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिली. त्यांनी जे आतापर्यंत सगळ्याला टू बी ग्रँटेड समजून जे आतापर्यंत त्यांनी हे मत आम्हालाच जातात. काही लोक म्हणत होते की आमचं मत काय बी असू देव कमळला जाते, आमचा हाताकडे किंवा दुसरीकडे जात नाही. ते लोक सुद्धा आज पेटून उठलेले आहेत. ते लोक सुद्धा सांगतात की आम्हाला तुम्ही टू बी ग्रँटेड धरत होता, तुम्हाला या इलेक्शन मध्ये आम्ही झटका दाखवल्याशिवाय सोडणार नाही. बदल हे काळाची गरज आहे, ते बदल करणार असं अनेक समाजाच्या लोकांनी, अनेक भाजपच्या लोकांनी सुद्धा मला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे. मी या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे.
काँग्रेसच्या आमच्या मित्र पक्षांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे ज्यामध्ये. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर अहोरात्र झटलाय, पण त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा झटली. काही सेनेच्या नेते जरी सोडले तरी सेनेचे अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये कुठेही पाय घालण्याचं काम करणार नाही, एवढं अभिवचन आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. मला माहिती आहे की ऊन फार आहे आणि आम्ही सुद्धा उन्हात आहोत, पण तुम्ही उन्हात आहात. विशेषतः चतुर्थी आहे, अनेक लोकांचे उपास आहेत आणि या चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्ही कसलीही पर्वा न करता या तापत्या उन्हामध्ये बसलात. मी मनापासून आपलं आभार मानतो. आणि जो गोपाल मामड्याल आमचा कार्यकर्ता, तो खरं तर मध्यमध्ये राहणारा होता, आता तरी उत्तरमध्ये नाव नोंदवलंय आणि गेली 15-20 दिवस झालं त्याला मी 1 रुपया सुद्धा दिला नाही किंवा ही सायकल सुद्धा त्यांनी स्वतःच्या पैशाने सगळं हे सजवलेलं आहे. त्यामुळं त्याचे सुद्धा आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी विनंती करतो, आमचे नाना काळे असतील, कल्याण साहेब असतील, सुरेश पाटणा असतील या किंवा आमचे चाकोते साहेब असतील, दोन्ही चाकोते यांनी सगळ्यांनी त्याचा सत्कार करावा आणि अशा कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपण सगळेजण करूया. कारण कार्यकर्ता हा महत्वाचा शिवसेनेचे सुद्धा नेते, शिवसेनेचे अनेक उपशहर प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत. मी त्यांना व्यासपीठावर स्वागत करतो. शिवसेना आमच्या बरोबर आहे हे दाखवण्यासाठी शहराचे उपशहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख ही मोठी नेते मंडळी आज या ठिकाणी काही नेत्यांचं न ऐकता या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी ते स्वतः आता या स्टेजवर येते. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. अनुलजी कोडूर, त्यानंतर आमचे नंदल साहेब, त्यानंतर आमचे जानकरजी, हे बाळासाहेब माने, हे सगळेजण शहर प्रमुख आणि मोठ्या पदावर आहेत, जिल्हा प्रमुख म्हणून आहेत. या सगळ्यांचा मी मनापासून आभार आहे. कारण मी कधी विसरणार नाही. आज माझ्यासाठी तुम्ही अहोरात्र झटलात, काँग्रेसची मंडळी झटली, शिवसेनेची मंडळी झटतायत. आमचा शिवा ढोकळे इथं दिसत नाही, पण तरी सुद्धा बिचारा मग मला हात करत होता. शिवा ढोकळे सुद्धा त्यांनी अहोरात्र काम केलं. गरीब कार्यकर्ता आहे परंतु स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. अशा सगळ्यांचे अनेक लोकांचे नावं मी घेऊ शकलो नाही, घेऊ शकत नाही, कारण सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. आपली सभा खरं तर 2 ते 5 आपण घ्यायचं ठरवलं होतं, पण सुप्रियाताईंनी वेळ दिल्यामुळं आपल्याला अचानकपणे हे सभा 12 वाजता सुरू करावी लागली. थोडं काही कार्यकर्ते उशिरा जरी आले असले पण ते परत वेळेत पोहोचले. ताईंच्या भाषणापूर्वी सगळेजण हजर होते. आमच्या नलिनी ते असतील, आमच्या महिला काँग्रेसच्या रोटेताई असतील, त्यांच्या टीमने सुद्धा चांगलं काम केलं. मी सगळ्यांचे नाव जरी घेऊ शकलो नाही तर त्या जे जे ज्ञात अज्ञात लोकांनी माझ्यासाठी काम केलं त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता सांगतो की 2 महिनाभर आपण जे कष्ट केलेत आता हे 2 दिवस तेवढेच महत्वाचे आहेत. कालच तुम्ही पाहिलं बीडी घरकुल सारख्या भागातून आम्ही महेश कोट्याला मायनस करू म्हणून प्रत्येकाच्या घरात 5-5 हजारचं पाकिट वाटत असताना आमदार विजयकुमार देशमुख, त्यांचे बंधू, त्यांचे कार्यकर्ते आणि यांना पकडलेलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतली जरी नसली तर मी ही नोंद सुप्रियाताईंच्या कानावर घातली. निवडणूक आयोगाला ते ह्याची कंप्लेंट करणार आहेत. सगळ्यांची पैसे घेत असल्याची व्हिडिओ शूटिंग आपल्याकडे आहे. जवळजवळ 50 पाकिटं त्या ठिकाणी सापडलेली आहेत ज्याच्यामध्ये 5-5 हजारापेक्षा जास्त पैसे होते. त्यामुळे हे आज पैसे वाटण्याची का पाळी आली हो मालक तुम्हाला? 20 वर्ष जर काम केलं असतं तर पैशाची गरज नव्हती. तुम्ही पैसे आमच्या जीवावर कमवलेले पैसे आम्हाला वाटून खरेदी करण्याचा जो प्रयत्न करताय ही जनता हरून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. दशरथ गोप साहेब असतील, त्यांची सर्व शिक्षण संस्थेचे सर्व मंडळी असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, हे सगळेजण, मी अनेक लोकांचे नावं घेऊ शकलो नाही. गंजी साहेब असतील, गुंडू साहेब असतील, अनेक असे लोक यांनी मला मदत केली. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. फक्त आता एवढे दिवस आपण केलं, आमचे NK क्षीरसागर पण या लागलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना मनापासून आभारी आहे. 2 दिवस मात्र डोळ्यात तेल घालून हे करा, कारण तुम्ही आतापर्यंत केलेले कष्ट या 2 दिवसामध्ये बिघडू नये
ह्याची खबरदारी सुद्धा आपण घ्या. बूथ यंत्रणेमध्ये ज्यांच्याकडे आहे त्यांनी बूथ यंत्रणा सांभाळा. बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्या बूथ साठी त्यांना सहकार्य करा. कार्यकर्त्यांनी आपली बूथ यंत्रणा स्ट्रॉंग ठेवून मतदान जास्तीत जास्त करून घेण्यासाठी प्रयत्न करा. आणि लोकांचं मत आपल्याबद्दल आहे, फक्त त्यांच्यापर्यंत अप्रोच व्हा आणि त्यांना समजावून सांगून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन मतदान करून घ्या अशी कळकळीची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. 23 तारखेला गुलाल हे आपलाच आहे. गुलाल कोण उतरणार आहे? आपणच उतरणार आहे. तेव्हा सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देऊन सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही केलेले उपकार कधी विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी मिळालेल्या मताशी कधी गद्दारी करणार नाही. त्या मताशी प्रामाणिक राहील अशी शपथ तुम्हाला देतो आणि सगळ्याला मनापासून शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. आपलं चिन्ह काय आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. किती नंबरला चिन्ह? हात वर करून दाखवा. 1 नंबर ना? 1 नंबरचा बटन दाबायचा. 1 नंबरचा सगळ्यांनी 1 नंबरचं बटन दाबावं अशी विनंती करतो. आजची ही जाहीर सभा संपली अशी या ठिकाणी मी जाहीर करतो.